नको. तुला कळलं. प्रेमचंद झवेरींचा अपघात नाही झालाय, त्यांचा खून झालाय. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की खून करून ते आमच्या घरात घुसले? तुम्ही काळजी करू नका, मी 2 पोलीस पाठवतो तुमच्या कॉलनीत. हो. नाही अगं, माझी गाडी बिघडली आहे. हो. मेकॅनिक बघतोय, विचारते त्याला. 1 मिनिट. किती वेळ लागेल? हो 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 नाही म्हणजे हो. काय झालं? तुम्हाला काही हवंय का? हो पाणी हवंय. हा 1 मिनिट. जरा यांना पाणी द्या. हो हो मी तुला करते. काही प्रॉब्लेम आहे का? बरे आहात ना तुम्ही? हो. बबन पाणी प्यायला पाहिजे, आंघोळीला नाही. आणि तू रे ड्युटीवर काय झोपा काढतोस काय? अहो साहेब, मी जवळजवळ त्याला पकडलाच होता, पण तो निसटला. त्याच्याकडे ना लेडीज पर्स पण होती. हा कोण आहे? ए इथे रे. कोण आहेस तू? मी मेकॅनिक आहे साहेब. आमचं स्वतःचं गॅरेज आहे. कुठे? सुभेदार बंगल्यापासून 2nd राईट टर्न. मग एवढ्या लांबून इथं कसा आलास? रिक्षाने आलो साहेब. इन्स्पेक्टर साहेब, मी बोलवलंय त्याला. आमची गाडी बंद पडली आहे ना. ये ना. काय घेणार तू? पाणी हवंय मला. घ्या, सगळं पाणी संपलं. आता पिंप भरायला घेऊ. साधी वायर पण लावतो. इलेक्ट्रिशियनच्या लग्नात असाच घास भरवत असतील ना. मी बघू जरा. बोलत बसू नको, बघ. माझ्या सूचना ऐकशील तर एक दिवस मोठा मेकॅनिक होशील. बघू नकोस. आवर पटकन. झाली चालू. आपण बाहेर जाऊन चालून बघूया का? नको आता कशाला, आता चालू झाली आहे. पुन्हा बिघडली तर एकदा टेस्ट ड्राईव्ह करून बघूया ना. नाही, आता नाही बंद होणार, आता चालू आहे. चंदन, कसा आहेस? मी बरा आहे. तू कसा आहेस? मीही बरा आहे. नालायक, बेशरम, हलकट, अगं, तू बँगलोरहून कधी आलीस? कळवलं सुद्धा नाहीस. गेल्याच आठवड्यात आले. हो, मग तू इथे काय करतेयस? अगं, माझी गाडी बिघडली होती. ओ, मग झाली का रिपेअर? हो, यांनीच केली. मी नाही, याने. म्हणजे हात फार छान आहे यांचा. हो. मधुरा, हा मदन. आणि हा चंदन. मी आणि शर्वरी, आम्ही दोघी लहानपणीपासूनच्या मैत्रिणी आहोत. आणि आम्ही दोघेही लहानपणीपासून भाऊ आहोत. आणि बरं का, मगाशी हा ह्यांना तुम्हीच समजला. अच्छा. चंदन, माणूस चुकतो कधी कधी. ओके मदन, जाते मी. जाताना नेहमी येते मी म्हणावं.
चंदन येतो हा मी. बाय बाय. अबे सर्किट मामू, तुम लोग तो अभी कार चपवा लो, सूट सिलवा लो, बोले तो समझो हो ही गया. समझने वाले समझ गए हैं, ना समझे ना समझे वो अनाड़ी है. वो चांद खिला वो तारे हंसे, ये रात अजब मतवाली है. समझने वाले समझ गए हैं, ना समझे रतन दादा समझो हो ही गया. तुम्ही खरंच भाग्यवान आहात. एक परदेशी राहून सुद्धा तुमचा भाऊ तुमची एवढी काळजी घेतो. नाही तर तुम्हाला सांगतो आजकाल. हे मधुरा, ये इकडे ये. ओळख करून देतो. हे मिस्टर वीरेंद्र राव आणि रावसाहेब, ही मधुरा. हॅलो बेटा, कशी आहेस? मजेत. पप्पा येऊ मी? काय ग? अगं सकाळी सकाळी कुठे चाललीस? मैत्रिणीकडे. अरे हो मधुरा, यांचा भाऊ येणार आहे उद्या इथं अमेरिकेहून, फक्त 3 आठवड्यासाठी. मग काय, आमच्या बरोबर येणार ना अमेरिकेला? हा पप्पा येते मी. बाय बाय अंकल. बाय. मग आता मुलगी तर तुम्ही पाहिलीत. बाकी सगळं पक्क करायला मी आहेच. हिचं एकदा लग्न झालं की मी मोकळा. तुम्ही काय आलात इथं? आम्हाला इथं बायका आलेल्या आवडत नाहीत. ऍक्च्युली मी इथे कामासाठी आले होते. हे घ्या तुमचे पैसे, 777 रुपये. आणि हो, माझ्या एका मैत्रिणीची गाडी बिघडली आहे. नाही, गाडी रिपेअर होणार नाही. दादा, आणि यापुढे आपण आपल्या गॅरेज पुढे बोर्डच लावून टाकू, ओनली फॉर जेंट्स, केवळ पुरुषों के लिए. ठीक आहे. मग हा फोटो कोणाचा? हा हा फोटो तुम्हाला कुठे सापडला? फोटो? दादा कोणाचा फोटो? ह्यांच्याच खोलीत सापडला. मुलीचा? मुलीचा फोटो? दादा तुझ्या खोलीत? नाही म्हणजे हा माझा नाहीये. म्हणजे मी घेऊन जाऊ चंदनला गाडी रिपेअर करायला? नाही. पण मग हा फोटो कोणाचा आहे दादा? हो दादा, हा फोटो कोणाचा आहे? हा माझा आहे. पण काय दादा, घेऊन जाऊ मी चंदनला? मदनला घेऊन जा. पण हा जो फोटो आहे ना, तो तर चंदनला घेऊन जा. पण दादा इथली कामं तू कर. चल. अगं माझे कपडे. बबन, चल कुठे? माझ्या मुलांना भेटूया. तुझी मुलं? नाही नको. ठीक आहे, तू इथेच थांब, मी आले.